नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. संत निरंकारी मिशनच्या वतीनं प्रोजेक्ट अमृत अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानांतर्गत चंदगड नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदूषण अंदर हो या बाहर दोनों हानिकारक होता है या संदेशानुसार पाणी, हवा व ध्वनी प्रदूषणासह कोणत्याही प्रकारचं बाह्य प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी सजग राहणं गरजेचं असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. बाह्य स्वच्छतेबरोबरच मनातील वैर, विरोध, ईर्ष्या, निंदा व द्वेष यासारखे मानसिक प्रदूषण दूर करून प्रत्येकाच्या अंतःकरणात दैवी गुणांची स्थापना होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन करण्यात आलं. मानवतेचं जतन आणि निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. संत निरंकारी मंडळे जगभरात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरं तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्य अशा विविध सामाजिक उपक्रमात सातत्यानं अग्रेसर असतं. समाजात प्रेम, नम्रता, सहनशीलता व विशालता यासारखे दैवी गुण जोपासण्याची शिकवण मिशनच्या माध्यमातून दिली जात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील कानेकर यांच्या हस्ते झालं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती राजश्रीताई गावडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे, झांबरेगावचे सरपंच विष्णू गावडे, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, कामगार वर्ग, सजग नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत निरंकारी मंडळ ब्रांच नागनवाडीचे मुखी मधुकर शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच सेवादल शिक्षक नारायण पवार, संचालिका सौभाग्यवती नवकांता भोगन, शिक्षिका सौ संगीता चंदगडकर यांच्यासह तालुक्यातील साधू संगत व सेवादल बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ झाला असून नागरिकांमध्ये पर्यावरण व मानसिक स्वच्छतेबाबत सकारात्मक जागर निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.